मी माया दामोदर, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. मी कवयित्री आहे, लेखिका आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी 15 ते 20 वर्ष राजकारणसुद्धा केलेलं आहे. एक गृहिणी आहे, आई आहे. अनेक नात्यांनी मी बंदिस्त झालेली एक स्त्री आहे. तरी पण मी बंधनात कोणत्याच राहत नाही. जन्मतः स्वातंत्र्य, समता, बंधुत्व घेऊन जन्माला आलेली मी माया दामोदर, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा. माझे मंथन हे पहिले पुस्तक 2009 मध्ये निघालेले आहे. नवप्रकाशन यांनी ते प्रकाशित केलेले होते. त्यानंतर मंथन 2 मध्ये माझे वैचारिक लेख आहेत. वैचारिक लेख संग्रह. त्याचं शीर्षक आहे समाजाची रचनात्मक व्यवस्था आणि सामाजिक मूल्ये. तर त्यामध्ये लेख आहेत आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले. दुसरा लेख आहे विज्ञाननिष्ठ संत गाडगेबाबांचा. तिसरा आहे स्त्रियांनी सावित्रीच्या कार्याचा वसा घ्यावा. आणि नंतर आहे कोटी कोटींची जननी रमाई, ही आंबेडकरी चळवळ की लाचारी, हिंदू कोड बिल, राष्ट्राच्या प्रगतीचा पाया शिक्षण, स्त्रीने आपल्या मातृत्व सामर्थ्याला दुबळे पण मानू नये, वाचाल तर वाचाल, प्रजासत्ताक दिन, स्त्रिया मुक्तपणे जगतात का, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतील कलावंत वामनदादा कर्टक, बौद्ध धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश व आशा, स्वातंत्र्यानंतरची स्त्री चळवळ आणि परिणाम, समाजाची रचनात्मक व्यवस्था आणि सामाजिक मूल्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्राविषयी विचार, स्त्री शोषणाच्या 3 अवस्था, काल आणि आज. अशा प्रकारे हे मंथन 2 आहे. मंथन 3 मध्ये वाढती बेकारी चिंताजनक, भारतातील मानवतावाद हरवला, शेतकरी देशोधडीला, भाषणाने सर्व प्रश्न सुटत नसतात, कामगारांचे जीवन उद्ध्वस्त, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये, केंद्राचे नवीन शेतकरी बिल, माणूस सवयीचा गुलाम, युवकांचे प्रेरणास्थान शहीद भगतसिंग, देशात ईस्ट इंडिया कंपनी सारखे सरकार, आजही स्त्री ही दडपणाखालीच, आंबेडकरी चळवळी स्त्रियांचा सहभाग, कल्याण नगरीस बौद्ध धम्माचा वारसा, आंधळा ओबीसी समाज आणि कलम 340, मंडल आयोगातील ओबीसी साठी शिफारसी, आंबेडकरी चळवळीचा सत्यानाश, समाधी कार्य, मुलींनी हिंमत जपून ठेवावी, स्त्रीचे स्थान तिच्या जन्मावरून नव्हे तर तिच्या शिक्षणावरून ठरवावे, आणि मंथन 4, मंथन 5 आणि मंथन 6 हे पण माझे पुस्तकं आहेत. हे प्रकाशित होणार आहे. तर मंथन 4 मध्ये सामाजिक वास्तव आणि तत्वज्ञान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि देशावरील प्रेम, महापुरुषांचा वारसा हा विचारधारेवर चालत असतो. विज्ञानवादी संत रविदास, भारताचा सुकीर्तिमान राजा सम्राट अशोक, समाजाचा स्त्री विषयीचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ग्रंथप्रेमी लोकपाल सयाजीराव गायकवाड, लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन, शील आणि समाधीच्या अभ्यासातून प्रज्ञा होते विकसित, पोट भरण्यापेक्षा स्वाभिमानाला महत्त्व द्या, बौद्ध धम्मात स्त्रियांचे योगदान, स्त्रिया कधी जागरूक होतील, विज्ञाननिष्ठ संत सावतामाळी,
वर्ग कलहाने इतिहास बनतो. प्रजासत्ताक आणि धर्मसत्ताक यातील फरक, अंधश्रद्धेची मानसिक गुलामी. अशा प्रकारे हे मंथन 4 मधले. मंथन 5 मध्ये बौद्धांनी सन 2021च्या जनगणनेत फक्त बौद्ध म्हणून नोंद करावी. बाबासाहेबांची रामू, जातीय जनगणना संविधानिक अधिकार. बौद्धांनी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार कर्म करू नये. जातीवादामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण झालीच नाही. आंबेडकरी राजकारणातला सुवर्णकाळ. महात्मा ज्योतिबा फुलेंची चळवळ, स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देणारी चळवळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीसाठी अहोरात्र संघर्ष केला. पन्हाळगड. शेतीच्या नवीन विधेयकाचा थेट संबंध जातीव्यवस्थेशी. शिक्षण आणि चारित्र्य हाच स्त्रीचा खरा दागिना. खरा शिक्षण दिन कोणता? देशाची वाटचाल गुलामगिरीकडे. बौद्ध धम्मामुळे सर्वांगीण प्रगती. स्त्रियांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजे. ज्ञानप्रकाशाचा प्रज्ञासूर्य आम्हा माता रमाईने दिला. जीवनाचा अफाट वेग. जीवन बोलण्याची शक्ती एक अद्भुत देणगी. क्रांतिकारक बिरसा मुंडा. धन्य ते श्री जीवन. भ्रम आणि अज्ञान दूर करा. स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडू नये. समजदारी हा विशेष गुण. स्त्री आजही मानसिक गुलामगिरीतच. बाबासाहेबांची वकिली म्हणजे विश्वातील उपेक्षित घटकांचा आवाज. काळानुरूप स्त्रियांनी विज्ञाननिष्ठ व्हावे. विविध कालखंडातील स्त्रियांची स्थिती. आरक्षणाचा गळा आवळला. आंबेडकरवाद आणि वर्तमान स्थिती. अशा प्रकारे हे मंथन 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे हे पुस्तकं माझे प्रकाशित काही झालेली आहेत आणि काही होण्याच्या मार्गावर आहेत.